नमस्कार, मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑपबेट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, गणेशोत्सव संपूर्ण देशात अत्यंत उत्साहात आनंदात साजरा करण्यात येत आहे. आणि या गणेशोत्सवात गणरायाबद्दल, गणपती बाप्पाबद्दल माझा एकही व्हिडिओ प्रसारित झाला नाही किंबहुना मी केला नाही. त्या अनुषंगाने आज गणपती बाप्पाबद्दल व्हिडिओ तयार करावा असं वाटल्यामुळे मी गणपती बाप्पाबद्दल आज पुन्हा थोडंसं बोलणार आहे. जेव्हा आपण सण साजरे करतो तेव्हा ते सण आनंद, उत्साह, चैतन्य, उमंग आणि एक प्रकारची अशी उत्साहाने भरलेली अशी एक शृंखला घेऊन येतात आणि त्याच्यामध्ये सगळे रममान होतात. गणेशोत्सवाला तर शतकांची परंपरा आहे आणि हा गणेशोत्सव महाराष्ट्रात तर धूमधडाक्यात साजरा होतोच. आज त्याचं प्रमाण संपूर्ण भारतात, देशात पसरलेलं आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात जिथं सनातन धर्माला मानणारे लोक आहेत, महाराष्ट्रीयन लोक तर उत्साहाने साजरे करतात आणि सनातन धर्मीयसुद्धा याच्यामध्ये आपलं योगदान देतात, भले ते महाराष्ट्रीयन नसले तरी. कारण गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी गणरायाचं आगमन सगळीकडे होतं. मुंबईत तर काही ठिकाणी माघी गणेशोत्सवसुद्धा साजरा करण्यात येतो. कोकण पट्ट्यामध्ये त्यांचाही गणेशोत्सवाचा आगळा वेगळा उत्साह असतो. तर आपण भाद्रपदातल्या गणेशाबद्दल आपण बोलत आहोत. आता गणेशाच्या संपूर्ण व्यक्तिमत्व, संपूर्ण दर्शन, संपूर्ण आराधना, संपूर्ण भक्ती, संपूर्ण जीवन आणि त्याच्यातून घ्यायचे आदर्श, केलेलं कार्य, त्याचं असलेलं नायकत्व, ह्या सगळ्यांबद्दल आपण अनेक वेळा इतरत्र पाहिलेलं आहे, बोललेलं आहे, अभ्यासलेलं आहे. आपण जाणतो, त्या पद्धतीने साजरं करतो. परंतु काळानुसार गणेशोत्सवाला कर्मकांड, व्यापारीकरण आणि एक उत्सवी प्रदर्शन असं रूप आलेलं आहे. त्याच्यामध्ये उपासना, त्याच्यामध्ये साधना, त्याच्यामध्ये भक्ती या गोष्टी दिवसेंदिवस कमी झालेल्या असून उत्सवी वातावरण, ढोल, ताशे, त्याच्यानंतर लाऊडस्पीकर ज्याला आपण ध्वनिक्षेपक म्हणतो, त्याच्यानंतर DJ वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा धुमाकूळ माजलेला आहे. त्याच्यातून साध्य काय होतं आहे याबद्दल गणेश मंडळांनी, गणेशोत्सव साजरा करणाऱ्या लोकांनी विचार करायचा आहे की गणेशोत्सवाचं मूलभूत धार्मिक तत्व काय होतं किंवा गणेशाचं मूलभूत धार्मिक तत्व, धार्मिक पूजा, प्रतीक काय आहे, ते कशासाठी करायचं आहे, किंबहुना सनातन धर्मातल्या सर्व देवदेवतांचं प्राथमिक मूळ काय आहे, तत्व काय आहे, त्याची आराधना काय करायची, त्याच्यातून आपल्या शरीरात, आपल्या देहात, आपलं मन आणि मस्तिष्क, हृदयात काय अंतर्भूत करून पुढे चालायचं आहे आणि आपल्या स्वतःला दैवी शक्तीशी कसं जोडायचं आहे ह्याचा अभ्यास आपल्या पूर्वजांनी केलेला होता. ऋषी, मुनी, आचार्य, संत यांनी केलेला होता. त्यांनी त्या मार्गावर आपल्याला तिथपर्यंत आणून ठेवलेलं होतं, दिशा दाखवून ठेवलेली होती. आपण त्या मार्गावरून भरकटून श्रेयस आणि प्रेयस असा वाद घालून आपल्याला जे आवडतं, आपल्या शरीराला, मनाला जे नाच, उत्साह, सेलिब्रेशन त्याच्याकडेच घेऊन चाललेलो आहोत. ह्याच्यातून साध्य फार काही होत नाही. ह्याच्यातून साध्य फक्त काय होतं, एकत्र येणे, खाणे पिणे, मौज मजा, मस्ती, धिंगाणा, नाचगाणी आणि धर्माचं विटंबन हे टाळायचं असेल तर गणेश समजून घ्यावा लागेल. गणेश समजून घ्यायचं तर आधी बुद्धी आपली घासून पुसून स्वच्छ करावी लागेल. बुद्धी घासून पुसून स्वच्छ करणे, तीक्ष्ण आणि कुशाग्र करणे म्हणजे गणेशोत्सव साजरा करणे. गणांचा नायक समजून घेणे म्हणजे गणेशोत्सव साजरा करणे. 16 विद्या आणि 64 कलांचे अधिपती असलेले गणराज, गणांचे नायक, सेनापती यांना समजून घ्यायचा असेल तर त्यांच्या चरणांशी बसून त्यांची जी विविध प्रतीकं आहेत ती डोळ्यात साठवून ठेवावी लागतील. त्यांचा गूढ अर्थ समजून घ्यावा लागेल. आज लोक दर्शनासाठी गर्दी करतात.
देखावे पाहण्यासाठी गर्दी करतात. जरूर जावं, ज्याला वेळ आहे, ज्याच्याकडे उत्साह आहे, ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याला त्या गर्दीत जाऊन ते पाहण्याचा एक वेगळा त्याच्याकडे परामर्श आहे, त्यांनी जरूर जावं, बायका मुलांना घेऊन जावं, पाहावं आणि ते डोळ्यात साठवून ठेवावं. पण हे केवळ आनंद, प्रदर्शन, मनोरंजन, विरंगुळा ह्यापुरतं मर्यादित आहे. आपल्याला त्याच्या पलीकडं जायचं आहे. आपल्याला त्याच्या पलीकडं जायचं असेल तर केवळ गणेश मंडळांची संख्या, गणेश मूर्तींची संख्या वाढवून चालणार नाही. आपल्याला सच्चा गणेश भक्तांची संख्या वाढायला हवी, असं काम करायला हवं. गणरायाला, सनातन धर्माला अपेक्षित असं काम जे आहे, जे तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलं आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आपला धर्म हे सांगतो आपल्याला की आपल्याला रंजल्या गांजलेल्यांची सेवा करायची आहे, आपल्याला गोरगरिबांची सेवा करायची आहे, आपल्याला निर्धन लोकांची सेवा करायची आहे, आपल्याला भिक्षेकरांची सेवा करायची आहे, त्यांना मुख्य प्रवाहधारेत आणायचं आहे. त्यांच्यासाठी, अशा अडल्या नडलेल्या प्रत्येकासाठी सर्व कार्येषु सर्वदा ह्या भूमिकेतून जर आपण त्यांच्यापुढे जाऊ शकलो, त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो, त्यांना हवी ती मदत करू शकलो, त्यांना ते स्वतःहून उभे राहण्याचा प्रयत्न करतायत, त्यांनी शून्यातून, त्यांनी ओंकारातून सुरुवात केलेली आहे, ते ओंकाराचा जप करतायत, कारण ते गणपतीला अपेक्षित असं काम करतायत. ते काहीतरी उभारतायत, ते काहीतरी नवनिर्मिती करतायत, ते समाजाला सांभाळत आहेत. समाजाने बहिष्कृत केलेल्या, समाजाने आधार न दिलेल्या, ज्यांना आधाराची गरज आहे, ज्यांना मदतीची गरज आहे, जे नवं काहीतरी वाटेवर घेऊन चाललेत, जे पठडीबद्ध जीवन जगत नाहीये, जे वंचित आहेत, जे शोषित आहेत, जे बहिष्कृत आहेत, जे बाजूला पडलेत, ज्यांच्याकडे कोणाचं ध्यान नाहीये, अशा प्रत्येक गोष्टीसाठी, मग ते संगीत असेल, मग ते ज्ञान असेल, मग ते मुकबधीर, गरीब, निर्धन अशा लोकांसाठी काम करणं असेल, जे वृद्धांसाठी काम करणाऱ्या लोकांसाठी असेल, पशुपक्षी, अनाथ जनावरे असतील, यांच्यासाठी काम करायचं असेल, अशा प्रत्येकासाठी, किंवा जुन्या परंपरा असतील, वैदिक परंपरा असतील, पोथ्या, पुस्तके, ग्रंथालय, रुग्णजन किंवा इतर लोक यांची जी सेवा करत असेल, देवदासींसाठी काम करत असतील, समाजाने टाकून दिलेल्या देवदासी प्रथा असतील, किंवा इतर काही अंधश्रद्धातून निर्माण झालेल्या प्रथांच्या, कुप्रथांच्या उच्चाटनासाठी काम करणारे लोक असतील, जुनी वाद्य, दुर्मिळ झालेली वाद्य, जुन्या भाषा, त्यांचं पुनरुज्जीवन करायचं काम असेल, जुनी कला, लोप पावणारी कला असेल, लोककला असेल, यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, यांच्यासाठी काम करणारे काही गट असतील, त्यांना मदतीचं काही हात देता आला, त्यांना ते उभं राहण्याचा प्रयत्न करतायत, ते चालण्याचा प्रयत्न करतायत, आपल्याला थोडी आधाराची काठी त्यांना देता आली, तर ते गणेशाचं काम आहे. ते गणरायाला अभिप्रेत असणारं काम आहे. गणरायाचं काम नाचून, लोकांकडून हक्काने, बळजबरीने वर्गणी गोळा करून, मोठ्या स्वरात लाऊडस्पीकर लावून, लाऊडस्पीकरवर आरती म्हणून साजरं होणार नाही. गणरायाचं काम असेल तर ते मनापासून, हृदयाच्या तळमळीपासून त्याच्यात एकाग्र होऊन, एकरूप होऊन, समरूप होऊन साजरं करता आलं तर ते गणरायाचं काम आहे. प्रेमाने आणून दिलेला शिधा, प्रेमाने आणून दिलेला निधी, लोकांच्या एकत्रीकरणातून तयार झालेला मंडप, अधिकृत जागेत परवानगी घेऊन बांधलेला मंडप, अधिकृत विद्युत जोड घेऊन गणरायाच्या जवळ केलेली छोटीशी आरास, केलेलं छोटंसं मखर, केलेली प्रेमभावनेने केलेली पूजा, प्राणप्रतिष्ठापना, आणि जे काही आपल्यापाशी आहे तेच चटणी भाकरी असेल, प्रेमभराने गणराया पुढे ठेवून, गणरायाला देऊन मग ते प्रसाद म्हणून भक्षण करणं असेल, तर त्याच्यातून गणरायाला निश्चितच आनंद होईल की माझी लेकरं माझी सेवा कशा पद्धतीने करतायत. त्याच्यामध्ये सत्व आहे, त्याच्यामध्ये तत्व आहे, त्याच्यामध्ये उत्सवी उन्माद नाही, त्याच्यामध्ये भक्ती आहे, त्याच्यामध्ये गणरायाला अपेक्षित असं प्रत्येकाला सोबत घेऊन तळागाळापर्यंत घेऊन जाणारं काम असेल, ते गणरायाला अपेक्षित आहे. असं काम करायचं तरच गणेशोत्सव साजरा होईल. ह्या मंडळापाशी जा, त्या मंडळापाशी जा, ह्या राजापाशी जा, त्या नवसाच्या त्या राजापाशी जा. ही स्पर्धा, हे प्रदर्शन, हे दर्शन
गणरायाला अपेक्षित नाही. अरे आपल्या घरी जो गणराय आहे, आपल्या देवाऱ्यात जो गणराय आहे, आपल्या घरी 10 दिवस पाहुणचार घेण्यासाठी जो पाहुणा गणराय आलेला आहे तो गणराय आणि इतरत्र असलेले गणराय वेगळे नाहीत. ते सगळे एकच आहे. ते तत्व एक आहे. कारण तत्व एक आहे. गणरायाचं तत्व हे बुद्धी, अथर्वशीर्ष, बुद्धी आणि मस्तक, देह आणि डोकं ह्याच्याशी संबंधित आहे. बुद्धीशी संबंधित आहे, विवेकाशी संबंधित आहे. त्या बुद्धी विवेकाचं जागरण म्हणजेच गणेशोत्सव. त्या बुद्धी विवेकाला घासून पुसून तल्लक करणे, ते चकाकेल, ते जनहिताला कामी येईल, ते व्यक्तिमत्व विकासाला कामी येईल, ते लोकांना सतत नवं काही देत राहील, सतत स्मित देत राहील, गोडवा देत राहील, मदतीला धावून जाईल, ते गणरायाचं पूजन. असं पूजन, अर्चन आणि काम आपल्या हातून घडो, एवढंच मी गणरायाच्या चरणी माझी विनम्र प्रार्थना आहे. आणि ही प्रार्थना गणराय नक्की ऐकतील. कारण असं काम करायचा निर्धार आपण सर्वांनी केलेला आहे. कुणी येवो अथवा न येवो, आपल्याला पुढे जात राहायचंय. कारण अनेकांनी हीच वाट चोखाळली. कोणी आपल्या पाठीमागे येईल याची ते आपली सांस्कृतिक वाट बघत नाही. ती सतत पुढे चालत राहते. लोक येत राहतात, जोडली जात राहतात आणि लोकांचा प्रवाह चालला रे, लोकांचा प्रवाह चालला रे, अशा या प्रवाहात, ऑफबीटच्या या प्रवाहात तुम्ही सामील व्हा. गणराय आपण समजून घेत राहू. गणराय आपण उमजून घेत राहू. गणराय आपण आपल्या देहात गणरायाचं तत्व अंतर्भूत करत राहू, शोषून घेत राहू, आपल्या देहातून पाझरवत राहू, असं मला या निमित्ताने सांगायचं आहे. आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकरला रजा द्या. तुम्हीही गणराय समजून घ्या. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं मत, माझं मत दोन्हीच्या अनुषंगाने तुम्हाला काय म्हणायचं आहे ते जरूर कळवा. हा चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ह्या चॅनलमध्ये जास्तीत जास्त लोकांना जोडत राहा. ही वाट आपण सर्वांनी अशीच पुढे चालवायची आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम.